वाचलं मी ते फोनवर बोलायचं आहे म्हणून. आता ते कालच्या मेंढरांबद्दल असेल ना? हो हो हो. हो हो, बोला ना, बोला दादा बोला. सर काय कसं प्रकरण होतं त्यांचं? ते कसं होतं, ते फॉरेस्टमध्ये ना चराई करायला जात होते. हां आणि मला बऱ्याच दिवसापासून म्हणजे वॉच होता माझा, मी पाहिलं पण होतं. माझं म्हणणं होतं का बुवा तिकडे जंगलात नका जाऊ एवढ्या आतमध्ये. ऐका ना सर, मी काय म्हणतो, हां हां. पूर्वीपासूनच जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर मध्ये शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पिकाची लागवड हो. केल्याच्या नंतर बरोबर बरोबर. ज्या ज्या ठिकाणी शासकीय मालमत्ता असेल त्या त्या ठिकाणी हा मेंढपाळ बांधून मेंढी चारण्याचं काम करतो. बरोबर बरोबर. आणि 2022 मध्ये मी 25,000 मेंढपाळ बांधवांचा मोर्चा नागपूरला पैदल नेला होता. हो हो हो. त्यावेळेस सीएमना आणि बिप्टी सीएमना आमच्या समोर आपल्या फॉरेस्ट डिपार्टमेंटला फोनवर सांगितलं होतं हं, हं. की ज्या ठिकाणी 3 वर्ष किंवा 4 वर्ष एखादं प्लॅटेशन असेल हं, हं, तर हं. त्या ठिकाणी मेंढपाळांना मेंढ्या चारण्यासाठी मोफतपणे सवलत आहे. बरोबर बरोबर. हा, हो तर हो. आमची एकच विनंती आहे की त्या मेंढपाळांना आपल्याला कसं सहकार्य करता येईल ते बरोबर. सहकार्य आपण त्यांना करावं. आणि मला मेंढपाळांचा फोन आला की एवढं मारलं म्हणे त्या अधिकाऱ्यांनी. अरे एकदम चुकीचं पावडे साहेब. असं जर असेल ना, हम्म, आम्ही तुमच्या मेसेजवर तुम्हाला कॉल नसता केला बघा. हम्म, हम्म, हम्म. आहे ना, म्हणजे इतकी माणुसकी ठेवतो राव आम्ही. अच्छा. तसं जर खोटं नाटं बोलत असतील ना ते, तर मग आपण समोरच बसू. मग आम्हाला पण कसं आहे ना, उगाच म्हणजे तुमचा मेसेज पाहून मी यासाठी फोन केला का एक रिस्पेक्ट आहे, नाही बोललं पाहिजे आपण. हो हो हो. आणि मेंढरांसाठी लोकांना मारायचे इतके नालायक तर आम्ही नक्की नाहीये. हम्म, हम्म. ठीक आहे ना. फक्त उगा कोणी दिशाभूल करत असेल तर थोडी दमदाटी द्यावंच लागते का गडे, एकच जर सांग रे, सारखे सारखे काय कागद बदलायला होतो तू. आणि एवढं. मी मेंढपाळांना नेहमी सांगतो की 4 महिन्यासाठी फॉरेस्ट हां. डिपार्टमेंटच्या आणि मेंढपाळांचे एकदम घरगुती संबंध असतात. आपण त्यांना ऍडजस्ट केलं पाहिजे. त्यांच्या पण जॉबचा प्रश्न आहे. हो बरोबर बरोबर. ठीक आहे ना. आम्ही असं नाही, म्हणत त्यांचा नाही बाकी की त्रास नाही बरं का, आम्हाला खरंच त्रास नाही. इव्हन म्हणजे काल जे प्रकरण घडलं त्यात फक्त एक इन्सिडेंट घडला. काही महिला मंडळी वगैरे आल्या होत्या हां आणि 4-5 कार्यकर्ते होते. ते आडवे आले थोडे, आम्हाला थोडं त्यांनी रेस्ट्रिक्ट केलं. हां हां, तेवढं एक प्रकरण घडलं. अदरवाईज मग काही त्रास नाही झाला बाकी. म्हणजे कोण काय आडवं नाही आले असतं तर. त्यांनी नेल्या, पडून नेल्यात मेंढ्या. हम्म, हम्म. जवळपास 1,500-2,000 मेंढ्या माझ्याजवळूनच पडून नेल्या त्यांनी. माझ्याकडे व्हिडिओ पण आणि आहे त्याचा. दुसरी गोष्ट, ज्या जंगलांमध्ये मेंढपाळ बांधव राहतो, खरंच मेंढपाळ त्या जंगलाचं संरक्षण करतो. बरोबर बरोबर. काय म्हणजे बाजूचे काही तांड्या वस्त्या असतात ते लोक काही झाडं वगैरे रात्रीला कापून नेतात, पण मेंढपाळ त्या भागामध्ये असल्यामुळं ते लोक त्या भागातले लाकडं वगैरे काही घेऊन जात नाहीत. म्हणून आमची एक विनंती आहे की आपण त्या मेंढपाळांना सहकार्य करावं. पण पावळे साहेब मला एक सांगा, समजा आता ज्या क्षेत्रामध्ये हे चारतात हा, ते क्षेत्र जर हळूहळू आता संपत आलं तर मग ते पुढे वाढतील का, कसं होईल म्हणजे त्याचं? नाही नाही, बरोबर आहे ना. काय कारण मेंढरांची संख्या वाढतच जाणार. बरोबर. पण पर्याय नाही ना. मला सांगा ना, हो ना, हो ना. पूर्वी मेंढपाळ बांधवच्या जंगलामध्ये मेंढ्या चारत आला ना. नाही, ते बरोबर आहे ना त्याचं. मोठी चूक आमच्या पूर्वजांनी हो, नाही केली. तसं नाही. हे ज्यावेळेस डिपार्टमेंट तयार झालं त्यावेळेस या डिपार्टमेंटनं त्या भागातील ग्रामपंचायतला पत्र दिलं होतं की हे जंगल तुमच्या गावकऱ्यांना लागते का. काय पण त्या बरोबर. ग्रामपंचायतमध्ये आमच्या मेंढपाळ बांधवांची कुठलीही नोंद नसल्यामुळे त्या हां, ग्रामपंचायतने सरळपणे पत्र देऊन टाकलं की आम्हाला हे जंगल लागत नाही, यामध्ये तुम्ही कुठलेही उपक्रम राबवू शकता. तेव्हा आपल्या फॉरेस्ट डिपार्टमेंटनं ते जंगल ताब्यामध्ये घेतलं. बरोबर. ती चूक मान्य करायला आम्ही तयार आहे किंवा चूक आमच्या पूर्वजांचीच आहे. पण हं. याच्यातूनही आपल्याला कुठलं तरी एखादा वेगळा मार्ग काढून त्या मेंढपाळांना सहकार्य करावं. बरोबर बरोबर. हं? नाही, माझं काय म्हणणं आहे, आता थोडीशी चराई जर थोडी जरी कमी झालं, खूप मन दुखते. आमचं पण तसं तुमचं मन दुखते ना, हं. आमच्या पण तसंच डोळ्यात पाणी येते बघितल्यावर. काय झालं की पूर्ण अख्खी माती उघडी पडलेली बघा. हं, हं. पावसानं काय होईल, काही निघून जाईल, दगड राहतील, दगड गेल्यावर पुढच्या 10 वर्षात झाडं पण दिसणार नाही तिथं. तुम्ही हे समजू शकता तुम्ही, म्हणून बोलतो मी एवढं. नाही नाही, बरोबर आहे. आम्ही तेच बरोबर ना. मेंढपाळांना सांगतो. हां, मग आपला पण काहीतरी मधला मार्ग काढू आपण असं. कुठल्याही जंगलांमध्ये आम्ही कुऱ्हाड किंवा कुठलं काही साहित्य वापरू देत नाही त्या मेंढपाळांना किंवा वरील 4 महिने त्या जंगलातला फाटा सुद्धा तोडता कामा नाही. नाही, ते आता कुत्रे पण घेऊन जातात. काल परवाच मी नाशिकमध्ये गेलो. त्या भागामध्ये अंजनाची झाडं भरपूर आहेत आणि मेंढपाळ बांधव ते अंजनाची झाडं तोडत होता. आम्ही त्या ठिकाणी नाशिकचे डेपोला त्यांनाही बोलवून घेतलं, जे काही आपले डिपार्टमेंटचे कर्मचारी होते त्यांनाही बोलवून घेतलं आणि त्यांना सांगितलं, भाऊ तुमच्या मेंढ्या उपाशीच राहतात ना, तुम्ही काय करा, ते झाडाचा पाला वरपून आणा. हां. काय झाडाचा पाला तोडून आणा, तुम्ही फक्त झाडाची तोडणी करू नका. त्यामध्ये मार्ग काढला आणि त्या मेंढपाळ बांधवांना त्या जंगलांमध्ये चरण्यासाठी आता जागा उपलब्ध करून दिलेली आहे. हो ना, खरं आहे, खरं आहे. नाही, आता आपण काय करू, म्हणजे आता फोनवर बोलतोय म्हणून एक तुम्ही असंच वरच्या लेवलला म्हणजे तुम्ही करू शकता. आम्ही जर बोललो तर अगदी लहान तोडणी मोठा घास होतो तो. हो हो हो. तुम्ही जर बोलले ना, ज्या ज्या ठिकाणी आपले छोट्या छोट्या कॉलनीज आहे म्हणजे मेंढपाळांच्या,
त्यांनी जे जवळजवळ फॉरेस्टच्या लगतच आहेत. आता हे जे प्रकरण आहे हे सगळी राहणारी चितलवाडीची आणि ते राहत आहेत सध्या करीमध्ये. करी असं ठिकाण आहे का तिथून लगेच 100 पावलं गेली की जंगलात शिरतो माणूस. आणि त्यांना जवळ पण पडते, ते साहजिक आहे, ते समजू शकतो आपण का त्यांच्या गावातनं एवढ्या लांब येणं अवघड आहे म्हणून इथल्या इथं लगेच जंगलात जाऊन चराई करून परत येतात ते. बरोबर. आनंदाची गोष्ट आहे का बिचारे कोणी मुक्काम करत नाही, ते आमच्यासाठी चांगलं आहे. फक्त 2 गोष्टी मला काय वाईट दिसल्या ना, एक तर ती कुत्री त्यांच्या सोबत असतात तर आम्ही ते कुत्रे अलाउड करत नाही जंगलामध्ये शिकारीमुळं. कारण इथं मेळघाटात एक फॅशन आहे, एक विशिष्ट समाज काय करतो, कुत्र्यांच्या मार्फत सांबरं वगैरे मारून त्याची शिकार करून खातात ते, बरोबर. तर मग आता नियम कसा त्या समाजापुरता नसतो ना, त्यात तुम्ही पण आले आणि मी पण आलो. तर त्याच्यामुळं ते एक थोडंसं ऑड वाटलं की कुत्री बित्री जर टाळली यांनी तर बरं होईल. मेंढपाळांचा कुत्रा दिवसभर त्यांची वस्ती सोडून कुठेही फिरत नाही, तो फक्त रात्री मेंढपाळाचं संरक्षण करतो. एखादा लांडगा आला असेल, चित्ता आला असेल किंवा एखादा प्राणी आला असेल तर त्या मेंढ्यांचा बचाव करण्यासाठी त्यांना ते कुत्री सांभाळावंच लागतात. दिवसभर मेंढपाळ फिरल्याच्या नंतर रात्री तो गार झोपतो, गार झोपल्याच्या नंतर जर त्यामध्ये एखादा प्राणी जर आला तर त्यांच्या मेंढ्या सर्वच खाऊन घेऊ शकतो तो. मला चालते ना, घरी त्यांच्या असू दे, कॉलनीमध्ये असू देत, जंगलात जे फिरतात ना, जंगलात नको असं म्हणतोय. नाही, जंगलात कुत्रे फिरतच नाहीत दिवसभर सरजी. दादा मी व्हिडिओ पाठवतो तुम्हाला. गेली 10 वर्ष झाले मेंढपाळांचंच काम करतो आणि आतापर्यंत माझं फॉरेस्ट डिपार्टमेंटशी जवळपास 5,000 कर्मचाऱ्यांबरोबर या विषयावर बोलणं झालं. गेल्या वर्षी सीएमनं आमच्या समोर जे आपले नागपूरचे हेड ऑफिस आहे, जे ऑफिसर होते त्यांना आमच्या समोर फोन लावला आणि सांगितलं की मेंढपाळांना त्रास देऊ नका. बरोबर. काय म्हणून आमची विनंती काल ठीक आहे, अनुचित काय जे प्रकार घडला असेल ते ठीक आहे, पण त्या मेंढपाळांना सहकार्य करून जे काही त्यांच्या मेंढ्या आपल्या डिपार्टमेंटनं ताब्यामध्ये घेतल्या, आता कालपासून ते मेंढ्या आपल्या ताब्यामध्ये येत म्हणा. हो, आम्ही चारा बिरा देतोय त्यांना, तसं काही काळजी नाही, काळजी घेतोय, डॉक्टर पण बोलावलाय, तसं काही नाहीये. ते नाही, मुख्य जनावराला तर आम्ही अजिबात एवढं मोठं पाप तर कधीच होणार नाही आमच्याकडनं. तर त्यांना कसं सहकार्य करता येईल ते बघा. करतो. फक्त ना त्यांना पण तुम्ही कधी फोन आला तर सांगा म्हणा कुत्री जंगलात नका नेऊ म्हणा, एवढं प्लीज तेवढं सांगा. चालेल सर, चालेल. जंगलात तर मी आता त्यांच्याकडनं लिहून घेणार आहे की त्या भागात आम्ही चराई करणार नाही, बाकीची पडीक रान आहे तिथं चराई करू देत. बरोबर ना. आम्हीच मेंढपाळांना सांगतो, नवीन जे प्लॅटेशन झालं असेल 1 वर्ष किंवा 2 वर्ष वृक्षारोपण झाली असेल, कारण झाडं लावणं ही खूप मोठी काळाची गरज आहे. तर त्या भागामध्ये चुकूनही मेंढ्या टाकू नका. ठीक आहे, 3 वर्ष 4 वर्ष झाले असेल त्या झाडांची उंची 5-7 फूट व्हायलाच पाहिजे आणि एकदा 7 फुटांची उंची झाल्याच्या नंतर ते मेंढी काय वर पाय करून खात नाही, ती फक्त खाती खालचं गवत. त्याच्यामुळे आपल्याला जेवढं काही सहकार्य करता येईल त्या मेंढपाळांना सहकार्य करण्याचा प्रयत्न करावा. हो. चालेल, ठीक. चालतंय. तुम्ही पण एक मेसेज देऊन द्या तुमच्याकडनं, बरं होईल, जरा तुमचं लवकर ऐकतील. चालेल सर, मी करतो काय होईल चांगलं ते. चालेल, ठीक आहे, ओके. जय मल्हार.